राज्य सरकारवर आता जोरदार हल्लाबोल केलेला आहे। तसंच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला थेटपणे इशाराही दिलाय। सगळे सोयरे संदर्भात शिंदेंनी वाशीमध्ये उधळलेल्या गुलालाचा विसर नको, नाहीतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गुलाल तुमच्यावर रुसेल। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी हा इशारा दिलेला आहे। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे येत असली तर द्या, कारण त्या सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या गुलालाचा वाशीतला अपमान होऊ देऊ नका। जर सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीची आमच्याप्रमाणे व्याख्या नाही केली तर वाशीतल्या गुलालाचा अपमान करू नका। विधानसभेला तुमच्यावर गुलाल रुसल। महत्वाची बातमी ती म्हणजे सरसकटला पर्याय म्हणून सगळे सोयरे शब्द असल्याचं मनोज जरांगेंचं म्हणणं आहे। आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असं देखील मनोज जरांगे म्हणतात। सरसकटला लय प्रॉब्लेम होईल, दुसरा शब्द घ्या म्हणून तुमच्या जज बांधवांनी, तुमच्या मंत्र्यांनी आलेल्या सगळ्यांनी मिळून तो शब्द घेतलेला आहे की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कशी करायची आणि सगळे सोयरे म्हणजे काय हे तुम्ही मान्य केलेलं आहे। त्याचा चौथा मुद्दा असा होता, 4 एकूण शब्द होते, त्यातला शेवटचा शब्द होता शेवटी मागेल त्या मराठ्यांना द्यायचं। तर त्यावेळेस धनंजय मुंडे म्हणले होते मागेल त्या मराठ्याला तर सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं। परत जिथं लग्नाच्या सोयरिकी जुळत्यात त्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं। नातेवाईक म्हणजे ज्याची नोंद निघाली त्याचे रक्ताचे नातेवाईक म्हणजे चुलते, पुतणे, काकी, आजोबा आणि सगळे सोयरे म्हणजे लग्नाचे सगळे त्याच्यात आलेत आता। आणि त्याच्यात मागेल त्याला म्हणल्यावर सरसकटपेक्षा खाली राहिलंच काय? आणि म्हणलं मग हे नाही द्यायचं तर सरसकट द्या, कारण आमच्या सरकारी नोंदी आहेत।